नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण एक स्पेशल आणि एक खास असा विषय घेऊन आलो. आपले सरकार सेवा केंद्रासाठी 2025 साठी इथं अर्ज सुरू झालेले आहेत. इथं तुम्हाला मी दाखवतोय, पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये जी प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली, त्यांच्या कंडिशन कोणत्या आणि अर्जाची प्रक्रिया कशी, निवड प्रक्रिया कशी, या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. आणि हो, तुम्ही टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा आमच्यासोबत जोडले जाऊ शकता. त्यासाठी इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंक दिसणार आहे, तुम्ही इथं जोडले जाऊ शकतात. चला वळूयात आजच्या विषय तर चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, मी या वेबसाईटवरती आलेलो आहे आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला प्रायमरी लेवलला आपला जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी मला इथे टाकायचा आहे. मी माझा ईमेल आय डी इथे टाईप करून घेतो, तुम्ही तुमचा ईमेल आय डी टाईप करून घ्या. आणि त्यानंतर थोडं आपण स्क्रोल डाऊन करू. याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल, नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत. आता याच्यामध्ये त्यांना सांगितलंय की 18 वर्ष पूर्ण असावे, त्यांच्या टर्म्समध्ये 12वी पास असावे, 15 वर्षापेक्षा जास्तीचा रहिवासी कालावधी असावा त्या व्यक्तीचा त्या जिल्ह्यातील. त्याचबरोबर MSIT सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि आपले सरकार सेवा केंद्रासाठी त्यांच्या एकदा जर तुमच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र असेल तर परत तुम्हाला दुसऱ्यांदा अर्ज करता येणार नाही, असं सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, रहिवासी, लाईट बिल, बँकेचं पासबुक असं कुठले तरी 2 कागद पुरावे जोडायचे, हे पण त्यांना सांगितलंय. आणि त्यानंतर तुमची छाननी होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं पात्र ठरताल त्यानुसार तुम्हाला हे मिळणार आहे, असं पण सांगितलंय. ज्याच्याकडे CSC ID आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, की त्यांच्या व्यवहारा बघून हा त्यांना देण्यात येणार आहे, असं त्यांना इथं स्पष्ट मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर चला आता इथं विचारलंय की तुम्ही वरच्या कंडिशन तुम्हाला मान्य आहेत का, तर इथं आहेला क्लिक करून आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करू. आता आपण पेज 2 वर आलेलो. इथं त्यांना तुम्हाला विचारलं की CSC कॉमन सर्व्हिस सेंटर वापरता का किंवा उपलब्ध आहे का, तर इथं तुम्हाला एक ऑप्शन आहे उपलब्ध आहे, अर्ज केला आहे आणि उपलब्ध नाही. तर याच्यापैकी तुमचं जे उत्तर असेल त्याला क्लिक करा आणि पुढे चला. आता माझ्याकडे उपलब्ध असल्यामुळे मी उपलब्ध इकडे निवडतोय. पुढे क्लिक केल्याच्या नंतर आता माझ्याकडे CSC आहे म्हणून त्यांना इथं CSC ID विचारलेला आहे, तर मी माझा CSC ID इथे टाकतो. आता हा एक डमी ID आहे. त्याचबरोबर त्याचा एक ॲड्रेस इथं विचारलेला आहे आपल्याला, तर आपण इथं ॲड्रेस भरून घेऊया. तर हा सुद्धा एक डमी ॲड्रेस आहे. तुमचा ॲक्च्युअल जो ॲड्रेस असेल तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर विचारले की तुम्ही तुमच्या जाग्याचे जे स्वतःचे जागा जी असेल स्वतःची का भाड्याची ते इथं मेन्शन करा. स्वतःची असेल तर स्वतः करा आणि भाड्याची असेल तर भाड्याच्याला क्लिक करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे खाली. तर इथं माझी स्वतःची नाहीये, भाड्याची, तुम्ही भाड्याला क्लिक केलेलं आहे. आणि इथं CSC सेंटरचं जे प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध असेल ते इथं तुम्हाला अपलोड करायचे. तर सर्वप्रथम आपण याला क्लिक करून घेऊया. ब्राउज या बटनाला क्लिक केलेलं आहे आणि इथून आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊयात. इथं मी डेस्कटॉपला एखादी फाईल, सॉरी इथं डाउनलोड मधली एक फाईल घेतो आणि अपलोड करून घेतो. आणि ही अपलोड झाल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घ्या. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा, इथे क्लिक करूयात. आणि एक फोटो मी जो स्टोअर केलेला आहे तो घेतो. हा एक डमी फोटो ठेवतो मी. तुमचा जो ॲक्च्युअल फोटो असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर फोटो इथे अपलोड झालेला आहे. आणि आता त्यानंतर तुमचं पॅन कार्डनुसार तुम्हाला इथं नाव भरायचं आहे. तर इथं मी एक डमी नाव भरतो, हे काय ॲक्च्युअल नाव नाही आहे. तुमचं जे नाव असेल ते तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुमचा पत्ता जो असेल तो भरा आणि मोबाईल नंबर जो असेल तुमचा तो इथे भरायला विसरू नका. त्याचबरोबर तुमचा आधार नंबर जो असेल तो भरा. इथे आधार नंबर एक डमी स्वरूपात मी टाकत आहे. त्यानंतर आधार कार्डचा फोटो, इथं तुमचा जो आधारचा फोटो असेल तो अपलोड करून घ्या. इथं साईडचा प्रॉब्लेम दिसतोय. ओके, आता इथे फोटो अपलोड करून घेऊयात आपण आधारचा. आणि त्यानंतर इथे तुमचा पॅनचा जो नंबर असेल तो आपल्याला पॅनचा नंबर टाकायचा. हा एक डमी नंबर टाकतोय, तुम्ही ॲक्च्युअल तुमचा नंबर टाकून घ्या. त्यानंतर पॅनचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. इथून आपण पॅनचा फोटो अपलोड करून घेऊया.
त्यानंतर आपण पुढे प्रोसेसला क्लिक करूया. तुमचं जे शिक्षण असेल ते शिक्षण तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र जे असेल ते अपलोड करून घेऊया. त्यानंतर तुम्ही 15 वर्षाचा रहिवास दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर त्याचं सर्टिफिकेट सर्वप्रथम अपलोड करून घेऊया. इथे तुमचं कम्प्युटर कोर्सचे जे ऑप्शन आहेत यापैकी डिप्लोमा इन कम्प्युटर MSc CCC जो कोर्स असेल तो निवडा आणि त्याचं प्रमाणपत्र इथे अपलोड करून घ्या. परत इथे तुम्ही अपंग आहात का असं विचारले, असताल तर येस करा, नसताल तर नो करा आणि नेक्स्टच्या बटनला क्लिक करा. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या स्टेपला रिडायरेक्ट होता. आता इथे विचारलं की तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये येता, त्याच्यातला तुमचा जो तालुका असेल तो तालुका एक निवडून घ्या आणि नेक्स्टच्या बटनला क्लिक करा. त्यानंतर त्याच्यामधला तुमचा विभाग कोणता, प्रभाग कोणता आहे तो निवडा. त्याचबरोबर तुमच्याकडे तुम्ही याच्या अगोदर CSC सेंटरला अप्लाय केलं का, तर इथं नाहीला क्लिक करतो. आता तुमचा जो केंद्राचा पत्ता आहे तो इथे तुम्हाला भरायचा आहे. आता तो पत्ता भरून झाल्याच्या नंतर पिनकोड भरा आणि तुमचा अक्षांश आणि रेखांश भरा. आता तो घेण्यासाठी ते तुम्हाला एक साईट दिलेली आहे. या साईटला क्लिक केलं की तुम्ही एक नवीन साईटमध्ये जाता आणि तिथून तुम्ही ती साईट जी आहे त्याचं तुमचं लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड तुम्हाला निवडायचं आहे. तर जे तुमच्या प्लेसचं लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड असेल ते इथं तुम्ही सर्च करायचं झूम इन करून किंवा इथं नाव टाईप करून सर्च करायचं आणि त्याचं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड इथं तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायचं आहे. तर सध्या मी एक डमी स्वरूपाचं इथं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड भरत आहे. तुम्ही तुमचं ॲक्च्युअल जे असेल ती व्हॅल्यूज तुम्हाला इथं इनपुट करायची. त्यानंतर तुमचा एरिया किती फूट आहे स्क्वेअर फूट तो टाकायचा आहे आणि नेक्स्टच्या बटनाला क्लिक करायचे. आपण असं केलेलं आहे. आणि आता विचारले तुमच्याकडे संगणक किती आहेत, लिहिलेलं आहे. प्रिंटर कोणतं आहे ते पण आपण लिहूया तिथे. त्याचबरोबर तुमच्याकडे मंत्रा मशीन आहे का, मॉर्फो आहे, जे असेल ती मशीनला क्लिक करा. त्यानंतर नेट कुठलं वापरतात त्याला पण इथं क्लिक करा आणि नेक्स्टच्या बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा संपूर्ण फॉर्म भरलेला आहे. आता या फॉर्ममध्ये इथं तुम्हाला सांगितलंय की ही सगळी माहिती भरलेली मी बरोबर आहे. जर चुकीची असेल तर भारतीय दंड संविधान अंतर्गत 199 आणि 200 अंतर्गत तुम्हाला त्याची शिक्षा होऊ शकते. याला आय ला क्लिक करून आपण सबमिट करूया. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठीचा हा अर्ज ऑनलाईन करायचा होता. तर तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाईन करा. काही अडचण येत असेल तर कमेंट करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.